आज महाराष्ट्राच्या नजरा या दिल्लीकडे लागल्या होत्या, कारण त्याला होतं सर्वोच्च न्यायालयामध्ये राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरण आणि शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुनावणी होणार होती। परंतु आता ही सुनावणी 21 जानेवारीला होणार आहे। न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉय मल्ल्या बागची यांच्या खंडपीठापुढे हे प्रकरण सुरू होतं। हे प्रकरण अत्यंत गंभीर असून यावर लवकरात लवकर सुनावणी घ्यायला हवी, परंतु न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी 21 जानेवारीची तारीख दिलेली आहे। ही आम्हाला अजिबात अपेक्षित नव्हती असं अनिल देसाई यांनी यावेळेस म्हटलंय। आतापर्यंत आम्ही ऐकलं होतं कानून के हात लंबे, आता कदाचित हे पण ऐकायला मिळेल की न्याय की राह लंबी है। तारीख पे तारीख होत चाललेला आहे, कुठेतरी मुद्दाम ढकलपंजी चालली आहे का, दुर्लक्ष होत आहे का? आणि तेही आपण पाहिलं असेल की काय फक्त राजकीय घडामोड नाहीये, ही संविधानाची आपण पाहतोय घडामोड आहे। ह्याच्यात जे संविधानाप्रमाणे पक्ष झाले पाहिजेत किंवा बनले पाहिजेत त्या पक्षाची चोरी झाली आहे, त्या लोगोची चोरी झाली आहे आणि चोरांना वेळ मिळत चाललेला आहे। हे दुर्दैव आहे। ते जरी असलं तरी आम्ही जनतेच्या न्याय अदालतमध्ये आहोतच।